नमस्कार, पाहूया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. 4 कंपन्यांनी आपल्या शेअर विभाजनाची म्हणजे स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कॅनरा बँकेचे शेअर 1:5 म्हणजे 1:5 या प्रमाणात विभागले जातील. म्हणजेच ₹10 फेस व्हॅल्यू असलेला प्रत्येक एक इक्विटी शेअर ₹2 फेस व्हॅल्यू असलेल्या 5 इक्विटी शेअर्समध्ये विभागला जाईल. कॅनरा बँकेने 15 मे ही स्टॉक स्प्लिटची म्हणजे शेअर विभाजनाची विक्रमी तारीख ठरवली आहे. शुक्रवारी कॅनरा बँकेचा शेअर 0.76% घसरणीसह ₹579 बंद झाला. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 96.24% वाढ झाली आहे. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह डिफेन्स फर्म प्रीमियर एक्सप्लोजिव्हचे शेअर देखील 1:5 या रेशिओमध्ये म्हणजे 1:5 या प्रमाणामध्ये विभागले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येकी ₹10 फेस व्हॅल्यू असलेला एक इक्विटी शेअर ₹2 फेस व्हॅल्यू असलेल्या 5 इक्विटी शेअरमध्ये विभागला जाणार आहे. कंपनीने अद्याप स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही. शुक्रवारी कंपनीचा शेअर 3.33% वाढीसह ₹2087 बंद झाला. प्रीमियर एक्सप्लोजिव्हचे शेअर एका वर्षात 408% वाढले आहेत आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून ते 34% वाढले आहेत. कंपनीचे मार्केट कॅप ₹2246.57 कोटी इतके झालेत. इलिकॉन इंजिनिअरिंगचा शेअर 1:2 या रेशिओमध्ये म्हणजे 1:2 या प्रमाणामध्ये विभागला जाणार आहे. म्हणजेच प्रत्येकी ₹2 फेस व्हॅल्यू असलेला एक शेअर प्रत्येकी ₹1 फेस व्हॅल्यू असलेल्या 2 शेअर्समध्ये विभागला जाईल. इलिकॉन इंजिनिअरिंगची स्थापना 1951 मध्ये झाली होती. ही कंपनी औद्योगिक गिअर मोटर्स आणि रिड्युसर तयार करते. साहित्य हाताळणी उपकरणे, खाण उपकरणे, कास्टिंग प्रक्रिया इत्यादींच्या निर्मितीमध्ये आघाडीची कंपनी आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 11.49% वाढीसह ₹1,181.90 बंद झाला. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 165.49% इतकी वाढ झाली आहे. दावणगेरे शुगरचा स्टॉक 1:10 या रेशिओमध्ये म्हणजे 1:10 या प्रमाणामध्ये विभागला जाणार आहे. कंपनीचा शेअर शुक्रवारी 8.02% वाढीसह ₹89.99 बंद झाला. गेल्या एका वर्षात स्टॉकमध्ये 34.31% वाढ झालेली आहे. एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने आपल्या 4थ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 43.8% वाढून ₹541 कोटी इतका झाला आहे की जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये ₹376.2 कोटी इतका होता. कंपनीचे उत्पन्न ₹541 कोटीवरून ₹695 कोटीपर्यंत वाढले. त्याचबरोबर कंपनीने डिव्हिडंडचीही घोषणा केलेली आहे. कंपनीने भागधारकांसाठी प्रति शेअर ₹70 इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. मार्च 2024च्या तिमाहीत प्रमोटर्सची हिस्सेदारी 52.55% अपरिवर्तित राहिली आहे. तर म्युच्युअल फंडांची होल्डिंग मार्च 2024च्या तिमाहीत 11.67% वरून 10.86% कमी झाली आहे. शुक्रवारी एचडीएफसी एएमसीचे शेअर्स 1.71% घसरणीसह ₹3,708 बंद झालेत. शेअरचा 52 वीक हाय ₹4,066.50 इतका आहे आणि गेल्या एका वर्षात शेअरमध्ये 109% इतकी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 28.79% इतकी वाढ झालेली आहे. विप्रो आयटी क्षेत्रातील कंपनी विप्रोनेही 4थ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. विप्रोच्या नफ्यात वाढ झाली आहे आणि मार्जिनही सुधारले. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर विप्रोने आपले निकाल जाहीर केले. विप्रोचे शेअर शुक्रवारी 1.74% वाढीसह ₹452.10 बंद झालेत. मार्च तिमाही आधारावर कंपनीच्या एकूण डील बुकिंगमध्येही घट झाली आहे. ते $3.8 अब्ज च्या तुलनेत 5.3% घसरून $3.6 अब्ज इतके झाले. विप्रो कंपनीच्या एबिटामध्ये 2.2% वाढ झाली आहे तर मार्जिन 16% वरून 16.4% पोहोचले. टाटा ग्रुपच्या आयपीओ बाबत एक अपडेट आले. स्टॉक मार्केटमध्ये टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्स लिस्टिंग होऊ नये म्हणून टाटाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे म्हणजे आरबीआयकडे सूट मागितली आहे. आरबीआयने टाटा सन्सला लिस्ट होण्यास सांगितले. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार टाटा ग्रुपने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आपल्या होल्डिंग कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग करणे टाळण्यासाठी एक औपचारिक विनंती दाखल केली आहे. टाटा सन्सने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या युनिटमध्ये 1.1
अब्ज डॉलर किमतीचे शेअर विकून मिळालेले पैसे परदेशी आणि स्थानिक कर्जदारांकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले आहेत. टाटा सन्सला आरबीआयने सप्टेंबर 2025 पर्यंत लिस्ट होण्यास सांगितले. त्यानुसार टाटा सन्सला सप्टेंबर 2025 पर्यंत लिस्टिंग करणे बंधनकारक आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या व्याजातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नात वाढ झाली आहे. हे उत्पन्न 269 कोटी रुपयांवरून 280.7 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. त्याचवेळी कंपनीचे एक्स डिव्हिडंड उत्पन्न 413.6 कोटी रुपयांवरून 418 कोटी रुपये इतके झाले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 2.19% घसरून 370 रुपयांवर बंद झाला. 3 महिन्यात शेअरच्या किमतीत 50% वाढ झाली. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत स्टॉकने 60% इतका परतावा दिलाय. टाटा मोटर्सला 1.70 करोड रुपयांची टॅक्स नोटीस आणि पेनल्टी ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.72% घसरून 966 रुपयांच्या किमतीवर बंद झालाय. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.72% घसरून 964 रुपयांवर बंद झालाय. वोडाफोन आयडिया कंपनीला 1.90 कोटी रुपयांची रिडेम्पशन फाईन आणि पेनल्टी ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 2.65% घसरून 12.85 रुपयांवर बंद झालाय. कंपनीच्या शेअरने गेल्या 6 महिन्यात 8.40% तर एका वर्षात 113.22% इतका परतावा दिलाय आणि यावर्षी आतापर्यंत 24.12% इतका निगेटिव्ह रिटर्न्स म्हणजे नकारात्मक परतावा दिलाय. वोडाफोन आयडिया कंपनी 5G सेवा सुरू करण्यासाठी निधी उभारत आहे. यासाठी कंपनीने अलीकडेच FPO लॉन्च केले. कंपनी हा निधी 5G रोलआउट करण्यासाठी त्याचप्रमाणे 4G सेवा सुधारण्यासाठी आणि कर आणि थकबाकी भरण्यासाठी वापरणार असल्याचे सांगितले. इरकॉन कंपनीला वॅट डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे. कंपनीला 42.87 कोटी रुपयांच्या RCF रायबरेली प्रकल्पासाठी नोटीस मिळाली आहे. बनारस हॉटेल्स कंपनीने 25 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. यापूर्वी कंपनीने जास्तीत जास्त 20 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड दिला आहे. कंपनीने 5 वेळा प्रति शेअर 20 रुपये इतका डिव्हिडंड दिलाय. बनारस हॉटेलचा शेअर 3 महिन्यात 4% घसरलाय तर एका वर्षात हा स्टॉक 140% वाढलेला आहे. 3 वर्षात हा स्टॉक 650% वाढलाय. एनसीएलटीने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेत उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेसचे विलिनीकरण करण्यास मान्यता दिली आहे, म्हणजेच मर्जर करण्यास मान्यता दिली आहे. विलिनीकरणाची घोषणा बँकेने 14 ऑक्टोबर 2022 रोजी केली होती. सध्या उज्जीवन फायनान्शियलकडे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे 73% शेअर होल्डिंग आहे आणि होल्डिंग कंपनी ही 100% सार्वजनिक म्हणजेच पब्लिक आहे. उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस ही NFBC कोर गुंतवणूक कंपनी आणि बँकेची प्रमोटर आहे. मार्च 2024च्या तिमाहीत प्रमोटरचा हिस्सा 73.60% वरून 73.52% घसरलाय तर म्युच्युअल फंडांनी त्यांची होल्डिंग 1.34% वरून 0.58% आणली आहे. विलिनीकरणानंतर म्हणजेच मर्जरनंतर बँकांच्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सेवा मिळत राहणार आहे. उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये असलेल्या प्रत्येक 10 शेअर मागे भागधारकांना उज्जीवन SFB चे 116 शेअर्स मिळतील. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.24%च्या वाढीसह 53.20 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात स्टॉकने 98.14% वाढ नोंदवली आहे. शेअरचा 52 हाय 63 रुपये इतका आहे. आदित्य बिर्ला फॅशनने मधुरा फॅशन आणि लाईफस्टाईल व्यवसायाच्या डिमर्जरला मान्यता दिली आहे. डिमर्जरनंतर आदित्य बिर्ला लाईफस्टाईल ब्रँड्स लिमिटेड म्हणजे ABLBL नावाने एक नवीन कंपनी लिस्टिंग केली जाईल. तसेच आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल लिमिटेडच्या भागधारकांना प्रत्येक 1 शेअर मागे आदित्य बिर्ला लाईफस्टाईल ब्रँड्स लिमिटेडचा 1 शेअर मिळेल. डिमर्जर झाल्यावर AB फॅशनच्या भागधारकांना दोन्ही कंपन्यांमध्ये समान भाग भांडवल असेल. डिमर्जरनंतर आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल लिमिटेड आणि आदित्य बिर्ला लाईफस्टाईल ब्रँड्स लिमिटेड नावाच्या 2 सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड कंपन्या असतील. इरेडाने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत. इरेडा म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 33% वाढून 253.6 कोटी रुपयांवरून 337.4 कोटी रुपये इतका झालाय. त्याचबरोबर कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नात देखील म्हणजे NII मध्ये देखील वाढ झालेली आहे. कंपनीचे व्याज उत्पन्न 356.4 कोटी रुपयांवरून 481.4 कोटी रुपये इतके झाले. इरेडाची क्रेडिट गुणवत्ता
सुधारली कारण GNPA 3.21% 2.36% घसरला आणि NNPA 1.66% 0.99% घसरला. इरडा कंपनीचा शेअर शुक्रवारी 1.35% घसरणीसह 160.95 रुपयांवर बंद झालाय. गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 168.25% वाढ झाली आहे. तर शेअरचा 52 वीक हाय 214.80 रुपये इतका आहे. वेदांतच्या शेअरमध्ये शुक्रवारी वाढ होताना दिसून आली. वास्तविक कंपनीबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे. अबुधाबीच्या एका कंपनीने वेदांत रिसोर्सची झांबियातील तांबे मालमत्ता म्हणजे कॉपर ॲसेट खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. न्यू एजन्सी रायटर्सने सूत्रांच्या हवाल्याने आपल्या एका वृत्तात ही माहिती दिली आहे. ही कंपनी आफ्रिकेतील तांबे खाण व्यवसायाचा विस्तार करण्याच्या योजनांवर काम करत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या आंतरराष्ट्रीय होल्डिंग कंपनीच्या खाण युनिटने म्हणजे मायनिंग युनिटने कोनकोला कॉपर माइन्स म्हणजे KCM मधील 51% हिस्सा खरेदी करण्यासाठी $1 अब्ज चा प्रस्ताव मांडलाय. वेदांता KCM मधील सुमारे 80% स्टेक विकण्याची तयारी करत आहे. या व्यवहारासाठी कंपनी स्टँडर्ड चार्टर्डचीही मदत घेत आहे. त्याचवेळी झांबिया सरकार ZCCM-IH द्वारे KCM मधील 20% स्टेक ठेवू इच्छित आहे. स्टँडर्ड चार्टर्डने KCM मधील हिस्सा विकण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांकडून प्रस्तावही मागवले आहेत. IRH ही एकमेव कंपनी आहे की जी KCM मधील मोठा हिस्सा खरेदी करण्यास इच्छुक आहे. वेदांतच्या स्टॉकमध्ये गेल्या काही काळापासून मोठी वाढ होत आहे. गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये 45% जास्त वाढ झाली आहे. त्याचवेळी गेल्या 6 महिन्यात ही वाढ 70% जास्त आहे. यावर्षी आतापर्यंत ही वाढ 51% जास्त झाली आहे. शेअरने इंट्राडे मध्ये प्रति शेअर 396.75 चा उच्चांक गाठलाय की जो 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक देखील आहे.